या आमच्या भागामध्ये या वर्षी पहिल्यांदा पाऊस पडला. मागच्या 50 वर्षात पाऊस नाही पडला इतका पाऊस या वर्षी पडला अध्यक्ष महोदय. त्यामुळे रस्ते वाहून गेले, नाले वाहून गेले, पूर्ण आमचे पूल वाहून गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं नुकसान काय झालं शेतकऱ्यांचं तर नदीकाठच्या ओढ्याकाठच्या जमिनी खरडून गेल्या. अध्यक्ष महोदय सरकारला माझी विनंती आहे, मी या निमित्तानं मदत पुनर्वसन मंत्र्यांना आबांनाही फोन केला होता त्यावेळेस बैठकीतून की खरडून गेलेल्या जमिनी ह्या अल्पभूधारकाच्या आहेत का बहुभूधारकाच्या आहेत हे न पाहता सरसकट सगळ्यांना दिला पाहिजे, मोबदला दिला पाहिजे, मावेजा दिला पाहिजे. पण यावेळेस शासनाने दिला नाही, फक्त अल्पभूधारकांनाच दिला. माझी पुन्हा विनंती आहे आपल्या माध्यमातून सरकारकडे की पंचनामे झालेले आहेत, रेकॉर्ड तयार आहे, आता बहुभूधारकांना सुद्धा तो लाभ द्यावा. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. या राज्यामध्ये 85% पेक्षा जास्त शेतकरी आज अल्पभूधारक आहेत. बहुभूधारक राहिलेच कोण आता? 10-15% शेतकरी राहिले असतील आणि ते बघा 100-200 एकरचे नाही आहेत, 3 हेक्टर 4 हेक्टर 5 हेक्टरच्या आतच आहेत. म्हणून माझी विनंती आहे की प्लीज मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की अल्पभूधारकाची व्याख्या बदलावी, किमान 3 हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्याला अल्पभूधारक म्हणावं किंवा सरकारनं काही विशेष शुद्धीपत्रक काढावं, विशेष GR काढावा आणि यामध्ये 3 हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्याचा समावेश करावा. आता अध्यक्ष महोदय, वीज पडून जनावर मेलं, जनावर वाहून गेलं, मग त्यात पण बघायचं का आपण अल्पभूधारक? अल्पभूधारकाची म्हैसच आहे, गायच आहे आणि बहुभूधारकाची म्हैस गायच आहे, ती वाहून गेली, वीज पडून मेली, मग त्याला मिळणार, यांना मिळणार नाही. हे अन्यायकारक धोरण जे आहे अध्यक्ष महोदय, सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. जमीन जनावर अल्पभूधारकाचा असो किंवा बहुभूधारकाचा असो त्याला मावेजा मिळालाच पाहिजे, या मताचा मी आहे आणि माझा आग्रह आहे. यामुळे या निमित्तानं अध्यक्ष महोदय सरकारकडे की आपण यामध्ये लक्ष घालावं. आता अध्यक्ष महोदय 23 तारखेला परवा आमच्या भागामध्ये गारपीट झाली, काही ठिकाणी मोठा पाऊस पडला. माझ्या मतदारसंघात निलंगा तालुक्यातील धानोरा, लिंबाळा या दोन्ही गावाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. त्यामुळे पंचनामे सिलेक्टिव्ह न करता सरसकट या दोन्ही गावातल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. त्याचबरोबर शिंगणाळ, भंगार चिंचोली, माळेगाव, जेवरी, सांगवी, बामणी, मदनसुरी, यलमवाडी असे 9-10 गाव आहेत अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे, पण सरसकट झालेली नाही. या ठिकाणी जिथं कुठं झाले त्याचे पंचनामे व्हावे आणि शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई मिळावी अशी विनंती आपल्या माध्यमातून करतोय अध्यक्ष महोदय. एकूण जिल्ह्यामध्ये गारपीट झालेली आहे. माझ्या मतदारसंघाचं बोलतोय आमदार म्हणून जरी असलं तरी माझ्या जिल्ह्यामध्ये मोठी गारपीट झाली आहे. म्हणून त्याच दिवशी विषय मांडलाय मी. माननीय बावनकुळे साहेबांनी उत्तर पण दिलंय आणि अध्यक्ष मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पण केली आहे पंचनामे करायची, पण अजून सुरू आहेत पंचनामे तात्काळ सुरू व्हावे ही माझी या निमित्तानं अध्यक्ष महोदय मागणी आहे. याचं रबीचं जे पीक आहे ज्वारी पूर्ण आडवी पडली आहे अध्यक्ष. माझ्याकडे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, मी पेजवर पण टाकलेले आहेत. ज्वारी पूर्ण आडवी पडलेली आहे. आता ज्वारीचा कडबाई होत नाही आणि उंदीर लागतात, ज्वारी काळी पडते, काही ठिकाणी अजून हुरडा भरला पण नाही, म्हणून पूर्ण ज्वारीचं नुकसान या निमित्तानं झालेलं आहे. गव्हाची परिस्थितीच आहे, गहू आडवा पडला आहे, गव्हाला उंदीर लागणार, गहू पूर्ण वाया गेलेला आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं नुकसान झालं आमच्याकडे हरभरा पीक मोठा आहे, हरभऱ्याच्या घाटी गळून पडल्या, आता फुटून वापणार आता. त्यामुळे हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे, त्याची सर्व व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि नुकसान आमच्याकडे झालं आहे खऱ्या अर्थानं आंब्याचा मोहर पूर्ण गळून पडलेला आहे. द्राक्षे मार खाल्लेले आहेत, गडाच्या गड उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे द्राक्ष नुकसान बागायतदार असतील आणि आंबा बागायतदार असतील यांचंही नुकसान, यांचे पंचनामे या निमित्तानं करावे, यांना नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे. आमच्याकडे कांदा पिकतो निलंगा तालुक्यामध्ये. आता ताईने सांगितले आपल्याकडे कांद्याचं बियाचं काय आहे, थोडं वारा आलं तरी बी खाली पडते. यावेळेस गारा पडल्या, आता त्याची गारा पडल्या काही ठिकाणी पाऊस पडला, पावसाचा मार ज्या बिया लागला कांद्याच्या ते बियाची उगवण क्षमता कमी होते, उगवतच नाही बी. त्यामुळे मोठं नुकसान आणि कांदा सडला आता खालून सुद्धा. त्यामुळं संपूर्ण नुकसान या निमित्तानं झालेलं आहे आज. आणि म्हणून शेतकऱ्याच्या या नुकसानाची दखल सरकारने घेऊन संपूर्ण पंचनामे करावे आणि तात्काळ आम्हाला अनुदान द्यावं किंवा मावेजा द्यावा अशी माझी मागणी आहे.